महामानवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेला तरी थोड्याच वेळात महामानवांना महापुष्पहार घालून आपण त्यांना अभिवादन करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या ठाण्याचं भूषण अख्खा महाराष्ट्र ज्यांना मुख्यमंत्री म्हणून म्हणजे आपण एक दिवसाचे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत, पण अजरामर मुख्यमंत्री म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पाहतो आणि तेच या महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकतात, नेतृत्व करू शकतात। आज ठाणेकरांच्या संपूर्ण आशा अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याच, परंतु महाराष्ट्राच्या तमाम सर्व लाडक्या बहिणींसहित शेतकऱ्यांसहित सर्वांच्या आशा अपेक्षा त्यांनी द्विगुणित केलेल्या आहेत। विद्यार्थ्यांपासून सर्वांची स्वप्न त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि असे नेतृत्व आमच्या ठाणे शहरातून गेल्यामुळे आम्हाला ठाणे शहराला फार मोठा अभिमान आहे। अजून येत्या 200 वर्षांमध्येही आपल्याला ठाण्याचे मुख्यमंत्री भेटले नसते, परंतु हा चमत्कार केवळ आणि केवळ एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेला आहे। त्यामुळे अखंड ठाण्यातच महाराष्ट्रात आज शिंदे साहेबांच्या नावाचा गवगवा आहे। प्रत्येक जण शिंदे साहेब म्हटलं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांच्याकडे नम्रतेने पाहतो, आशेने पाहतो, अपेक्षेने पाहतो, विश्वासाने पाहतो। असं हे नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि आम्ही शिंदे साहेबांच्या रूपामध्ये ठाणेकर, अखंड ठाणेकर एक दिवशी शिंदे साहेब या देशाचे पंतप्रधान होतील अशी आम्ही त्या शुभेच्छा त्यांना देतो। महामानवांच्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन। कर्मवीर सुनील खांबे यांची उपस्थिती। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाणे शहरात विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। रात्री ठीक 12 वाजता कोटनाका व ठाणे स्टेशन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान व कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते। भगवते सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवते सम्मा संबुद्धस्स। सार्वजनिक गाथा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्यदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वैरमणि
सिक्कापदं समादयामि सुरामेरे मज्जपमादताना वेरमणि सिक्कापदं समादयामि साधु साधु साधु। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिले नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिलेत। आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे, असं प्रतिपादन ठामप आयुक्त सौरभ राव यांनी केलंय। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय। त्यावेळेस ते बोलत होते। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, गोदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे असं सांगितलंय। या प्रसंगी पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पूर्ण टीम, पूर्ण कुटुंब यांच्या वतीने बाबासाहेबांना मानाचा मुजरा करतो। त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या नेतृत्वातून बरेच काही शिकण्यासारखं आहे आणि हा त्यांचाच कर्तृत्व आहे की आज लोकशाही आपल्या देशात टिकली आहे। आम्ही सर्व लोक स्वतंत्र आहोत, आम्ही सर्व लोक आमचा मत व्यक्त करू शकतो। ही या सर्व गोष्टीची पुण्याई फक्त आणि फक्त त्यांची आहे। या गोष्टीतून आपली जबाबदेही अजून जास्त वाढते की त्यांनी जे काही शिकवलं आहे आम्हाला, समानता, एकता, संप्रभुता, बंधुत्व, सगळ्यांना समान संधी आणि अवसर मिळाले पाहिजे आणि समाजातून जे विषमतेची विभीषिका आहे ती समाप्त झाली पाहिजे। त्याच्यासाठी कृतसंकल्प होऊन आम्ही सर्व लोकांनी एकजूट होऊन काम करणे हा अभिप्रेत आहे। या दिवसाला आम्ही सर्व लोक मिळून आम्हाला हा एक संकल्प घेतला पाहिजे की त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे किंवा त्यांचे स्वप्नाचा जे संविधान होता, स्वप्नाची जे घटना होती, जे देश होता, तो घडवण्यामध्ये आम्ही सर्व लोक हात धरला। धन्यवाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींसाठी उत्तम भोजन व्यवस्था। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। यावर्षीही मोठ्या प्रमाणात देशभरातून अनुयायी 5 डिसेंबर पासूनच चैत्यभूमी येथे जमायला सुरुवात झाली होती।
गेल्या 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुयायींच्या भोजनाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात येत असून यंदाचं हे 3रं वर्ष असून लाखो अनुयायी या भोजन व्यवस्थेचा लाभ घेतात। या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भोजन व्यवस्था कक्षेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुयायींची भेट घेऊन त्यांच्या हस्तेने विचारपूस केली आहे। यावेळी आमदार दीपक केसरकर, माजी खासदार राहुल शेवाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून दलित समाजासह सर्व जाती धर्मातील जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। अशा वेळी त्या अनुयायींच्या 2 दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात येतं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबर या 2 दिवसात जवळपास 5 लाख किंवा त्यापेक्षाही अधिक अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात। त्या सर्व अनुयायींना भोजन व पाणी याची उत्तम व्यवस्था करण्यात येत असते। मात्र यासोबतच प्रत्येक अनुयायींना बसून व्यवस्थित जेवण करता येईल याचीही काळजी घेतली जाते। प्रत्येक अनुयायीसाठी पाण्याची बिस्लेरी बाटली जेवणासोबत दिली जाते, तर भोजनानंतर पत्रावळी तसेच बाटल्यांपासून होणारा कचरा थेट गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो। त्यामुळे भोजन व्यवस्था करताना स्वच्छतेची देखील तेवढीच काळजी घेतली जाते। आज रात्रभर ही भोजन व्यवस्था सुरू राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कोपरी पाचपाकडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी दिली आहे। तर या संपूर्ण उपक्रमाला विशेष सहकार्य शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, प्रवक्ते राहुल लोंढे, धोबीघाट शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर गायकवाड, उपविभाग प्रमुख संदीप जगताप, युवा सेनेचे सुशांत मोरे, उपशाखा प्रमुख रुपेश शिंदे, मनीष ठाकूर तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लाभले। साहेब, यंदाचं 3रं वर्ष आहे, भोजन व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, काय सांगा? हा 3रं वर्ष आहे आणि 3रं वर्षात जे अनुयायी इथे येत आहेत त्यांच्यातर्फे जे भोजन व्यवस्था माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे जी इथे आयोजित केली जाते आणि ही सेवा कायमची चालू राहणार। साहेबांचं आम्हाला हेच इन्स्ट्रक्शन आहे की जेवढे अनुयायी इथे येत आहेत सगळ्यांना या भोजनचा लाभ भेटला पाहिजे, कुठल्याही ह्यांच्यात कमी पडलं कामा नाही। आणि तुम्ही बघतायत की दिवसादिवशी म्हणजे या अनुयायांची एवढी इथे गर्दी वाढत चालली आणि ह्या भोजनाचा सगळे अनुयायी लाभ घेतात। सगळ्यांना इथे बसून एकतर तुम्ही बघतायत की सगळ्या अनुयायाला बसून जेवणाची व्यवस्था केली जाते आणि सगळ्यांना बिस्लरीची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी पण ठेवलेली। साहेबांचा एकच आहे की बाबा कुठल्याही ह्यांच्यात काही कमी नाही पडला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही जातीने लक्ष द्या आणि आम्ही सगळेजण म्हणजे रोहित गायकवाड, संदीप जगताप आणि जेवढे आमचे बाकी सहकारी आहेत प्रत्येक गोष्टीवरती आमचा लक्ष असतो आणि कुठलाही इथे कमी पडणार नाही तेवढी काळजी घेतो। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज खरं तर 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या दिवशी देहांत झालं होतं। तर इथे जवळजवळ लाखो लोक येतात, लाखो अनुयायी येतात। इथे साहेबांनी इथे त्यांना भोजनाची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर मग पाणी, बिस्लरी पाणी। साहेबांचं एकच म्हणणं आहे शिंदे साहेबांचं की सर्वांना म्हणजे गैरसोय होऊ नये। इथे बऱ्याच ठिकाणी भोजनाची सोय केलेली असते, पाण्याची सोय केलेली असते, पण साहेबांनी जे काय इथे केलेलं आहे या मैदानामध्ये जे पण 3 वर्ष झालं, 3रं वर्ष आहे, इथे लाखो लोक येऊन भोजन करून जातो। मी खरं तर इथे BMCचं पण आभार मानेल। चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे। इथे स्वच्छता, इथे साफसफाई करायसाठी कर्मचारी आहेत, BMCची माणसं आहेत आणि पाण्याचे टँकर आहेत, हात धुवायला पाण्याचे टँकर आहेत, बाहेर नळ बसवलेले आहेत, बिस्लरीचं पाणी आहे